व्यासपीठावरती उपस्थित भजन स्पर्धक मंडळ आहे छत्रपती शिवराय भजन मंडळ वाशी। मुख्य गायक आहेत अनिल मोरे माऊली, रिदम वादक संतोष पाकड आणि चक्वा वादक समीर मयेकर आणि संदेश रहाटे माऊली। यानंतर होणारी भजन सेवा असेल नवतरुण रेल्वे प्रवासी भजन मंडळ ठाणे। मुख्य गायक श्री हरीश गोपी माऊली यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तयारीत राहायचंय। अजूनही काही भजन स्पर्धक मंडळ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत, परंतु आपण आल्याची नोंद केली नाही। त्यांना विनंती आहे आपण त्वरितच आपण आल्याची नोंद आयोजक मंडळाला द्यावी आणि सहकार्य करावं अशी आपणास कळकळीची विनंती। धन्यवाद। वळूया पुढील स्पर्धेकडे। हेलो 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 अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदा जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे सावळे राम 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 कृष्ण हरी सावळे राम 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 कृष्ण हरे सावळे राम 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 कृष्ण हरे
जाणे भक्तीचा जिव्हाळा 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 तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि गणो
कान्होबा कान्होबा धाव कान्होबा रे धाव कान्होबा रे निघून गेला गाई धाव कान्होबा रे निघून गेला गाई धाव कान्होबा रे निघून गेल्या गाई
कृष्णरी माऊली. छत्रपती शिवराय भजन मंडळ वाशी माऊली, खरोखरच ज्याप्रमाणे मध्ये आपल्या मंडळाच्या नावामध्ये छत्रपती शिवराय यांचं नाव आहे म्हटल्यानंतर सादरीकरण तर जोरदार होणारच, कारण की अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचं नाव जर आपल्या प्रत्येक वेळी आपल्या कार्यामध्ये असेल तर मला वाटतं आपलं यश आणि कीर्ती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. खूप सुंदर असं सादरीकरण माऊली. जाणे भक्तीचा जिवाळा तोची देवाचा पुतळा. खरोखरच जर आपल्याला देवापर्यंत पोहोचायचं असेल तर भक्तीमध्ये आपली शुद्धता असणं गरजेचं आहे. खरोखर आपण आपल्या भक्तीमध्ये जर आपल्याला देवाला वेडं करता आलं तर मला वाटतं कुठेतरी आपण देवापर्यंत पोहोचू शकतो. कारण भक्तीमध्ये मीराबाई